श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा 7 दिवसाचे सूर्यनारायणाचे व्रत कशा पद्धतीने करायचे, या व्रताचे नियम, मांडणी, उद्यापन, तसेच हे व्रत करत असताना काय खावे काय करू नये याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, हे सूर्यनारायणाचे व्रत माघ शुक्ल प्रतिपदा ते माघ शुक्ल सप्तमी या कालावधीमध्ये आहे. सूर्यनारायणाचं 7 दिवसाचं जे व्रत आहे ते केलं जातं. यावर्षी सूर्यनारायण व्रत हे 19 जानेवारीला सोमवारी सुरू होणार आहे. ते 25 जानेवारीला रविवारपर्यंत असणार आहे. हा व्रताचा कालावधी असणार आहे 7 दिवसाचा. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये रोज सकाळी सूर्यनारायणाची सूर्योदयापूर्वी पूजा मांडणी करायची असते. कोठे करायची असते ते देखील आपण जाणून घेणार आहोत. ही पूजा आपल्याला अंगणामध्ये, बाहेर, टेरेस किंवा गच्चीमध्ये जिथून सूर्यदेवाचे दर्शन होऊ शकेल अशा ठिकाणी पूजा मांडणी करायची असते. तुमच्या अंगणामध्ये जागा असेल तिथे करा. तुळशी वृंदावनापाशी जरी आपण ही पूजा मांडणी केली तरी देखील चालेल. अगदी बघा, आता शहरी भागामध्ये तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये जरी ही पूजा मांडणी केली तरी देखील चालेल. आपण जिथे आपलं देवघर आहे तिथेच आपण पाटावरती पूजा मांडणी आहे तिथे देखील करू शकतो. आता 7 दिवसाचे सूर्यनारायणाचे उपवास करत असताना आपल्याला सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचं आहे. स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि सूर्योदयापूर्वीच आपल्याला ही जी पूजा आहे तर ती मांडायची आहे. सर्वात आधी तुळशी पूजन आपल्याला करून घ्यायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू व्हायचं, अक्षदा व्हायच्या, त्यानंतर नैवेद्य म्हणून तिळगुळ ठेवायचे आहे आणि थोडेसे तीळ देखील आपण व्हायचे आहेत. निरंजनाने ओवाळून घ्यायचं, फूल व्हायचं, जल अर्पण करायचं. तुळशीला या दिवशी पाणी घालत असताना तुम्ही पाण्यामध्ये पांढरे तीळ देखील घालू शकता. अशा प्रकारे तुळशीची पूजा देखील करायची आहे. तुळशीची पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तुळशीची पूजा झाल्यानंतर लगेच आपण पूजा मांडणी करायला सुरुवात करायची आहे. कारण की सूर्य उगवायच्या अगोदरच आपल्याला ही पूजा मांडणी जी आहे तर ती करून घ्यायची असते. पण त्या अगोदर आपण साहित्य कोणकोणते लागतं ते देखील बघून घेऊयात. ही पूजा मांडणी करण्यासाठी नैवेद्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागतं आपल्याला तिळगुळ, गुळ खोबरं, एखादं असेल तर फळ घ्या, अक्षदा, निरांजन, हळदी कुंकू, लाल रंगाचं फूल, स्वच्छ पाणी, तसेच सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्या घ्यायचा आहे. गणपती स्वरूप एक सुपारी, अक्षदा, हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. आता आपण पूजा मांडणी ही कशी करायची आहे ते बघूयात. पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला ज्या जागेवरती आपण पूजा मांडणी करणार आहोत ती संपूर्ण जागा शेणाने सारवून घेऊ शकता. फरशी असेल तर पुसून घेऊ शकता. त्यावरती आपण रांगोळीने स्वास्तिक हे चिन्ह काढायचं आहे. स्वास्तिकवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यानंतर आपण अक्षदा व्हायच्या. एखादं फूल देखील असेल तर वाहू शकता. मग भूमिपूजन करून घेतल्यानंतर आपल्याला पाट किंवा चौरंग आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. त्या पाटावरती लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र आहे आपल्याला अंथरायचं आहे. प्रथम आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचे आहे. यानंतर आपण कोणतीही पूजा जी आहे तर ती गणपती बाप्पाच्या पूजनानंच सुरुवात करतो. अगोदर गणपती बाप्पाची पूजा करायची आणि त्यानंतर आपली जी काही पूजा आहे त्या पूजेला सुरुवात करायची. कारण की गणपती बाप्पांचा प्रथम मान आहे, प्रथम पूजनीय आहे, म्हणून आपल्याला प्रथम गणपती बाप्पाची पूजा करायची. आता पाटावरती उजव्या बाजूला आपल्याला थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत. जर असतील तुमच्याकडे विड्याची किंवा आंब्याची पानं तर ती ठेवा. नंतर थोड्याशा अक्षदा, 1 रुपया आणि सुपारी म्हणून गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला करायची आहे. किंवा तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर ती ठेवली तरी देखील चालेल. त्याची आपल्याला पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. जर दुर्वा असतील तर त्याही अर्पण करायच्या आहेत. यानंतर आपण गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे तो ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवण्या अगोदर आपल्याला एक पाण्याने भरीव चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य आहे तो ठेवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे.
यानंतर आपल्याला सूर्यदेवतांची पूजा आहे ती करायची आहे. सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी आपल्याला रांगोळीनेच भगवान सूर्यदेवांची प्रतिमा जी आहे तर ती काढायची आहे. ही पूजा आपल्याला दररोज काढायची आहे आणि ही पूजा आपण कधी काढायची तर सूर्योदय झाल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर ही पूजा काढू शकतो. तुम्ही 8 ते 9 वाजेपर्यंत ही पूजा काढली तरी देखील चालेल किंवा मग अगदी दुपारी 12 वाजेपर्यंत काढली तरी देखील चालेल. बघा, रोज तुम्हाला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी ही पूजा तुम्हाला उचलायची आहे आणि सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे आणि त्यानंतर सूर्य उगवल्याबरोबर सूर्याची पूजा करायची आहे. असे 7 दिवस आपल्याला करायचे आहे. आता बघा, ही सूर्यनारायणाची पूजा जी आहे तर तो आपल्याला सूर्यदेवांचे रांगोळीनं किंवा मग त्यांचे जे 7 घोडे आहेत अशा प्रकारचा जर फोटो असेल तर तो तुम्ही या पूजेमध्ये नक्कीच ठेवू शकता. रांगोळीने काढण्याची तुम्हाला गरज पडणार नाही किंवा तुमच्याकडे जर तांब्याचा जर सूर्य असेल तर तोही तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता. नसेल तर अगदी रांगोळीने सूर्यदेवांची प्रतिमा आहे ती काढून घ्यायची आहे. यानंतर आदित्य रानूबाई यांची प्रतिमा आहे तीही आपल्याकडे काढून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला गोपद्य म्हणजे गायीची जी पावलं आहेत ही आपल्याला सप्तपदी जर आपल्याला काढणं शक्य झालं तर काढायचं, नाही तर आपण 4 पावले काढले तरी सुद्धा चालू शकतात. यानंतर आपल्याला सूर्यदेवांच्या खाली आपल्याला 7 रांगोळीच्या राशी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. हे त्यांच्या घोड्याचे प्रतीक आहेत म्हणून आपल्याला त्या 7 रंगाच्या राशी आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दिवा, अगरबत्ती, धूप देखील लावून घ्यायचा आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ नाही, अगदी 5 ते 10 मिनिटं देखील या पूजेला पुरेशी आहेत. अगदी 5 मिनिटात देखील पूजा होऊ शकते. त्यानंतर भगवान सूर्यदेवांना आपण हळदी कुंकू वाहायचं आहे आणि जी गायीची पावलं आणि आदित्य रानूबाई आपण काढलेत तर त्यांना देखील आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. गणपतीची पूजा करत असताना गणपती बाप्पांचा मंत्र म्हणायचा आहे. भगवान सूर्यदेवांची पूजा करत असताना ओम सूर्याय नमः या साध्या सोप्या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे किंवा मग ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः असं देखील म्हणू शकतात किंवा आदित्य स्तोत्राचे देखील पठण करू शकता. यानंतर आपण भगवान सूर्यदेवांना लाल फूल या दिवशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपण थोडेसे तीळ देखील पूजेवरती व्हायचे आहेत. म्हणजे भगवान सूर्यदेवांना आपण तीळ अर्पण करायचे आहेत. या दिवशी तिळाच्या दानाला किंवा तीळ अर्पण करण्याला देखील अत्यंत महत्त्व आहे. त्यासाठी तीळ तुम्ही नक्कीच अर्पण करा. यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये गुळ खोबऱ्याचा, याशिवाय तिळगुळाचा, दूध साखरेचा किंवा एक फळ आपण नैवेद्यामध्ये रोज दाखवायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवलेला आहे. या पूजेमध्ये नैवेद्य काय दाखवावा तर महत्त्वाचं आहे, तुम्ही खिचडी देखील बनवू शकता. या पूजेमध्ये डाळ खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. तुम्ही वाटीमध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ हे देखील नैवेद्य म्हणून ठेवू शकता. तसेच या डाळीची खिचडी, यासोबतच गुळ खोबरे आणि एक फळ रोज आपण या पूजेमध्ये जे नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तेच फळ तुम्ही दिवसभर उपवासासाठी खाऊ शकता. अशा रीतीने आपण भगवान सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची आहे. तर आता ही पाटावरची पूजा झाली. ही पूजा मांडेपर्यंत आपला सूर्य जो आहे तर तो उगवतो. सूर्योदय झाल्यानंतर आपण लगेच सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. उगवत्या सूर्याला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. बघा, तुमचा उपवास असो किंवा नसो तरी देखील रोज तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या. तांब्याच्या भांड्यामध्येच आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं. हळदी कुंकू, अक्षदा, थोडेसे पांढरे तीळ आणि एक लाल फूल, थोडा गूळ त्यामध्ये आपण टाकायचं आणि हे पाणी आपण सूर्याला अर्घ्य म्हणून देणार आहोत. ताटामध्ये सर्व साहित्य घ्यायचं. हळदी कुंकू, अक्षदा, त्यानंतर पांढरे तीळ, नैवेद्य आणि निरंजन घ्यायचं. सर्वात आधी सूर्याला आपण अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देण्यासाठी आपण पूर्वेकडे तोंड करून सूर्योदय होताना आपण उभं राहायचं आणि दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य एका हाताने देऊ नका, दोन्ही हात उंचावून आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर सूर्यदेवांची आरती आपल्याला करायची आहे. अर्घ्य देताना आपण ओम सूर्याय नमः किंवा मग ओम भास्कराय नमः तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकतात. आता सूर्यदेवांची जी 12 नावं आहेत ती नावं देखील तुम्ही घेऊन सूर्यनारायणांना अर्घ्य देऊ शकतात. सूर्यदेवांना हळदी कुंकू, अक्षदा, तीळ व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण सूर्यदेवाला ओवाळायचं आहे. रोज उगवत्या सूर्याला तुम्हाला ओवाळायचं आहे. हा देखील या पूजेचा, या उपवासाचा एक नियम आहे. अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे. तर रथसप्तमीचा उपवास हा 7 दिवसाचा आहे. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये शक्यतो विवाहित महिला आहेत त्या उपवास करतात. हा उपवास कशासाठी केला जातो तर पुत्रप्राप्तीसाठी खास करून हे जे व्रत आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये केलं जातं.
याशिवाय आपल्या कुंडलीमध्ये सूर्याची जर स्थिती ही कमजोर असेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही हे व्रत करू शकता. अखंड सौभाग्यासाठी देखील ही पूजा केली जाते. शक्यतो पुत्रप्राप्तीसाठी जास्त प्रमाणामध्ये विवाहित महिला ही पूजा करतात. ही जी पूजा आहे तर ती कुमारिका पुरुष किंवा जे महिला आहेत तर त्या करत, म्हणजे कुमारिका आणि पुरुष हा उपवास करत नाहीत. विवाहित महिलाच ही जी पूजा आहे उपवास आहे तर करत असतात. गर्भवती महिलांना शक्य असेल तर तुम्ही पूजा करू शकता किंवा नाही केलं तरी देखील चालेल. जर मासिक धर्म आला तर तुम्ही फक्त उपवास करायचा आहे, रोजची पूजा तुम्हाला करायची नाही. सुतक असल्यास तुम्हाला पूजा करायची नाही, फक्त आपण उपवास करायचा आहे. हा जो उपवास आहे तर तो कसा करावा, तर उपवास करत असताना तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता. बरेच जण या उपवासामध्ये तिखट मीठ देखील खात नाहीत. फलाहार करून दूध, चहा किंवा फळांचा रस, रताळे, बटाटा, गोड साबुदाण्याची खीर असे पदार्थ खाऊन देखील उपवास करतात. या उपवासामध्ये वरीचे तांदूळ खाल्ले जात नाहीत. तुम्ही साबुदाणा खाऊ शकता, राजगिरा खाऊ शकता. काही ठिकाणी तिखट मीठ देखील खाल्लं जात नाही. आणि मीठ वापरणार असताल तर सैंधव मीठ वापरावे. हा उपवास एकदा केल्यानंतर तो कधी सोडावा, बरेच जण विचारतात. संध्याकाळी सोडावा का किंवा दुसऱ्या दिवशी सोडावा का, तर हा उपवास तुम्ही एकदा सुरूच झाला की त्यानंतर आपल्याला रथसप्तमीपर्यंत हा उपवास जो आहे तर तो करायचा असतो. उपवासमध्ये सोडायचा नाही. उपवास आपल्याला पहिल्या दिवशी धरायचा आहे आणि 7व्या दिवशी सोडायचा आहे, म्हणजे संध्याकाळी देखील सोडायचा नसतो. हे व्रत कधीपासून करावं, तर माघ शुक्ल प्रतिपदेपासून सप्तमीपर्यंत हे व्रत केलं जातं. तर यंदा 19 जानेवारीपासून तर 25 जानेवारीपर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे. या व्रताचे काही नियम आहेत, तर ते कोणते, तर हे व्रत करत असताना आपण एकदा का हे व्रत धरलं तर ते अजन्म पाळायचं असतं. मध्येच हे व्रत सोडलं जात नाही किंवा 2 ते 3 वर्ष किंवा 5 वर्ष असं हे व्रत केलं जात नाही. एकदा केल्यानंतर कायमस्वरूपी हे व्रत जे आहे तर ते करावं लागतं. हे व्रत करत असताना आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि सूर्य उगवण्याच्या आत आपल्याला पूजा मांडून उगवत्या सूर्याची पूजा करायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. दररोज सूर्याला अर्घ्य देणं गरजेचं आहे, तरच तुमचं जे व्रत आहे तर ते पूर्ण होणार आहे. हा उपवास करत असताना आपण जेव्हा सूर्योदयापूर्वी उठतो तर सूर्योदयापूर्वीचं आपल्याला आपले जे केस आहेत तर ते विंचरायचे असतात. एकदा का सूर्य उगवला की केस विंचरले जात नाहीत, केसाला कंगवा लावत नाहीत. दुसऱ्या दिवशीपर्यंत तुम्ही केस विचरू शकत नाहीत. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी तुम्हाला केस विचरायचे आहेत. याशिवाय बरेच जण संध्याकाळी सूर्य मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो त्याच्या अगोदरच जेवण करतात. सूर्यास्तानंतर जेवण देखील घेतलं जात नाही. हा देखील नियम बरेच जण पाळतात. तर अशा प्रकारे साधे सोपे नियम पाळून आपल्याला हे सूर्यनारायणाचं जे व्रत आहे तर ते व्रत करायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही या पूजेचं उद्यापन करायचं आहे. यंदा रथसप्तमी ही 25 जानेवारी रविवार या दिवशी आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी किंवा उद्यापन करण्यासाठी वेगळं असं काही करण्याची गरज नाही. आपण रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये गोडाधोडाचा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवतो, तोच नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो ग्रहण करून आपण उपवास सोडायचा आहे. शिवाय रथसप्तमीच्या दिवशी एकदा का दूध उतू घालवलं की त्यानंतर तुम्ही उपवास कधीही सोडू शकता. दूध उतू घालवलेलं जे दूध आहे तर ते पिऊन सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता. सूर्योदयाला झाला की लगेच दूध उतू घालावे. तर अशा प्रकारे बघा, सूर्यनारायणाचे 7 दिवसाचे व्रत करण्याचं नियम, उद्यापन ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.